नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे ऑनएस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं काल 3 महत्वपूर्ण जे बदल आहे ते तिथं जाहीर केले आहे आणि हे 3 महत्वपूर्ण बदल आतापर्यंतचे सर्वात मोठे बदल याला आपण म्हणू शकतो. हे 3 बदल जर तुम्हाला समजून घ्यायचे असेल तर ऑलरेडी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तिथून तुम्ही ते बदल समजून घेऊ शकता. आजच्या व्हिडिओमध्ये नेमकं आपण एमपीएससी राज्यसेवा राजपत्रित गट अ आणि गट ब पूर्व आणि मुख्यमध्ये काय बदल नेमका करण्याचं आयोगानं ठरवलेलं आहे हे आपण समजून घेणार आहोत. म्हणजे जर तुम्ही एमपीएससी राज्यसेवा 2027 चा टार्गेट घेऊन तिथं अभ्यास करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही अवश्य बघावा आणि शेवटपर्यंत बघावा. आता यामध्ये टायटल पाहून तुम्हाला 2 गोष्टी तर समजूनच गेल्या आहे की पहिला जो मेजर निर्णय आयोगानं घेतलेला आहे तो मुख्य परीक्षेच्या बाबतीत घेतलेला आहे की आतापर्यंत म्हणजे या वर्षीपर्यंत तुम्हाला जो वैकल्पिक विषय निवडावा लागायचा, त्याचा अभ्यास करावा लागायचा आणि त्याच्यावरचे 2 पेपर व्हायचे ते आता 2027 पासून होणार नाही आहेत. म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट आता 2027 पासून एमपीएससी राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये नसणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांवरचा ताण कमी होणार आहे. हा पहिला निर्णय. आणि दुसरा निर्णय जो आयोगानं घेतलेला आहे एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या बाबतीत की तो म्हणजे असा आहे की ही जी पूर्व परीक्षा आहे ही पूर्व परीक्षा आता ऑनलाईन स्वरूपाची होणार आहे 2027 पासून. म्हणजे कम्प्युटरवर होणार आहे, ज्याला सीबीटी म्हणतात, कम्प्युटर बेस्ड टेस्ट. आणि त्यामध्येच पूर्व परीक्षा फक्त वर्षातून आधी एकदाच व्हायची, पण आता ही पूर्व परीक्षा तुमची 2 किंवा 2 पेक्षा अधिक वेळा होणार आहे आणि मुख्य परीक्षा वर्षातून फक्त 1 वेळा होणार आहे. हा महत्वपूर्ण आणि आमूलाग्र निर्णय तिथं आयोगानं काल जाहीर केला. 2 प्रसिद्धी पत्रक त्यांनी जाहीर केले. पहिल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये त्यांनी सरळ म्हटलंय की 2027 पासून वैकल्पिक विषयाला वगळायचं, म्हणजे त्याला काढायचं आम्ही ठरवलेलं आहे. आणि हे का बरं आहे हे त्यांनी प्रसिद्धी पत्रकात त्याचं कारण देखील दिलेलं आहे. तर कारण देताना आयोगाने स्पष्टपणे सांगितलं आहे की इतर जे लोकसेवा आयोग आहेत इतर राज्यांचे, त्या राज्यांनी मुख्य परीक्षा पद्धतीमधून वैकल्पिक ऐच्छिक विषय वगळले असून त्याऐवजी अधिक एक समान व प्रमाणित मूल्यमापन पद्धतीचा अवलंब केलेला आहे. म्हणजे आपण याला इंग्रजीमध्ये म्हणतो लेवल प्लेइंग फील्ड एस्टॅब्लिश करायसाठी इथं महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं काय केलेलं आहे तर हा जो वैकल्पिक विषय आहे ज्याला आपण ऑप्शनल सब्जेक्ट म्हणतो याला काढायचं ठरवलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर हा मेजर निर्णय तुम्हाला तिथं माहित असला पाहिजे. आणि यासोबतच त्याच धर्तीवर सर्व बाबींचा साकल्याने विचार करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्रित गट अ व गट ब अंतर्गत राज्यसेवा मुख्य परीक्षेतील वैकल्पिक विषय वगळण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर हे लक्षात ठेवा. म्हणजे काय तर आता पुढच्या वर्षीपासनं जे मुख्य परीक्षेचा पेपरचा जो पॅटर्न आहे तो आता असा असणार आहे. म्हणजे आता काय तर या वर्षीपर्यंत काय होतं तर 9 पेपर असायचे मुख्य परीक्षेमध्ये, त्यापैकी 2 तुमचे भाषेचे पेपर असायचे, 1 निबंधाचा पेपर असायचा, जीएस चे 4 पेपर असायचे आणि वैकल्पिक विषयाचे 2, असे एकूण 9 पेपर व्हायचे. म्हणजे याची एकूण बेरीज 1750 ची होती. मग इंटरव्ह्यू व्हायचा 275 चा, 1750 आणि 275 म्हणजे 2025 हे फायनल टोटल तिथं व्हायचे. आणि 2025 पैकी जो काही कट ऑफ लागेल त्याच्यावरती तुम्हाला मार्क मिळवणं अपेक्षित होतं. म्हणजे ही पद्धती या वर्षी 2026 पर्यंत राहील. पण पुढच्या वर्षीपासून जो पेपरचा पॅटर्न त्यामध्ये आता ऑप्शनल सब्जेक्ट नसणार आहे. म्हणजे जे आधी तुमचे 9 पेपर व्हायचे ते आता किती होणार पुढच्या वर्षीपासून 7 होणार आहे. यामध्ये तुमचे 2 भाषेचे पेपर जसेचा तसेच आहे, त्यानंतर निबंधाचा 1 पेपर, सामान्य अध्ययन म्हणजे जीएस चे 4 पेपर, तर असे 7 पेपर होईल. आणि यांची एकूण टोटल 1250 येईल. आणि 1250 नंतर इंटरव्ह्यूला 275 मार्कच असतील. 1250 अधिक 275 एकूण जे मार्क राहतील मॅक्झिमम मार्क 1525. आणि यापैकी तुम्हाला मार्क स्कोअर करावे लागतील. ज्या विद्यार्थ्याचे मार्क कट ऑफच्या वरती असेल त्याचं सिलेक्शन तिथं होणार आहे. म्हणजे अशा पद्धतीची परीक्षा रचना ही आता 2027 पासून तिथं आयोग काय करणार आहे इम्प्लिमेंट करणार आहे. म्हणजे आता तुम्ही जर 2027 प्लॅन करत असाल तर तुम्हाला आता वैकल्पिक विषयाचं टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही. म्हणजे एक प्रकारचं हा निर्णय म्हणजे स्वागतार्ह निर्णय आहे आणि याचा फायदा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना तिथं होणार आहे. पण हे लक्षात ठेवा की आता ऑप्शनल सब्जेक्ट निघालाय. म्हणजे याच्यामध्ये काय तर जीएसच्या 4 पेपरचं महत्व खूप जास्त वाढलेलं आहे. आणि यामध्ये देखील जो सामान्य अध्ययन 4 आहे ज्याला आपण इथिक्सचा पेपर म्हणतो, याच्यामध्ये तुम्हाला आता चांगल्या पद्धतीनं अभ्यास करावा लागेल. आणि उर्वरित जे 3 जीएसचे पेपर आहे सोबत निबंधाचा पेपर आहे यावर तुम्हाला जास्त करून फोकस करावं लागेल. कारण आता सगळ्या विद्यार्थ्यांचं लक्ष या 5 पेपरकडेच असणार आहे. कोणते 5 पेपर तर निबंध आणि जीएसचे 4 पेपर. आणि याच्याच आधारावर तुमचं सिलेक्शन डिसाईड होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे जे विद्यार्थी
विद्यार्थी चांगलं आन्सर रायटिंग करतील, चांगलं स्ट्रॅटेजी बनवतील, प्लॅनिंग करतील, त्याच विद्यार्थ्यांना या पेपरमध्ये चांगले मार्क मिळतील आणि त्याच्या आधारावर त्यांचं सिलेक्शन तिथं पक्क होऊ शकतं. म्हणून आता तुम्हाला आन्सर रायटिंगवर खूप जास्त महत्व देणं आवश्यक ठरलेलं आहे. कारण इथे पहिले जे 250 पैकी 90-80च्या जवळपास मार्क पडायचे, आता तुम्हाला किमान 100च्या जवळपास तरी तुमचा टार्गेट असलाच पाहिजे. आणि 250 पैकी 100 मार्क किंवा त्यापेक्षा जास्त मार्क जर जीएसच्या पेपरमध्ये मिळवायचे असतील तर आतापासून उत्तर लिखाणाशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही. त्याच अनुषंगानं एओनएस अकॅडमीनं डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम, फ्री डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम तिथं जाहीर केलेला आहे आणि ऑलरेडी तो प्रोग्राम मागच्या 10 दिवसापासून आम्ही अविरतपणे राबवतोय आणि हा प्रोग्राम 3 महिन्यासाठी सगळ्या विद्यार्थ्यांसाठी प्रिय विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा डेली आन्सर रायटिंगचा प्रोग्राम जॉईन करायचा असेल तर अगेन मोबाईल फोन उचला आणि मला माझ्या वैयक्तिक नंबरवर कॉल करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची किंवा टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथून देखील तो ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता. दररोज सकाळी 10 वाजता 2 प्रश्न टाकले जातात. 10च्या नंतर 10 ते 12च्या दरम्यान तुम्हाला उत्तरं लिहून तिथे अपलोड करावी लागतात. 12 ते 1च्या दरम्यान मॉडेल आन्सर टाकलं जातं, ठीक आहे. आणि 1 वाजता पहिल्या प्रश्नाचं डिस्कशन होतं आणि 3 वाजता दुसऱ्या प्रश्नाचं डिस्कशन होतं. म्हणजे फक्त आम्ही प्रश्न टाकत नाहीये, त्या प्रश्नाचं मॉडेल आन्सर देतोय आणि त्या प्रश्नाचं अनालिसिस आम्ही करून घेतोय की तुम्हाला कसा विचार करायचा या सगळ्या बाबी. म्हणजे याला आता खूप जास्त महत्व तिथं प्राप्त झालेलं आहे. तर हा एक महत्वपूर्ण आमूलाग्र निर्णय तिथं आयोगानं इम्प्लिमेंट करायचा ठरवलेला आहे. पण हे लक्षात ठेवा, हा बदल फक्त आणि फक्त एमपीएससी राज्यसेवा राजपत्रित गट अ आणि गट ब यांनाच अप्लाय आहे. बाकीच्या ज्या काही मुख्य परीक्षा आहेत जशा पद्धतीनं आधी व्हायच्या तशाच पद्धतीनं त्या पुढेही होणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्र नागरिक सेवेतील महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षेकरिता वैकल्पिक विषयांची तरतूद पूर्वीप्रमाणेच लागू राहील आणि या व्यतिरिक्त बाकीच्या ज्या इतर मुख्य परीक्षा आहेत त्यांचा पॅटर्न सेम, त्यांचा सिलेबस सेम, सगळं काही तसंच तसंच ठेवण्यात आलेलं आहे. फक्त बदल कशात केलेला आहे, त्या राजपत्रित गट गट ब च्या राज्यसेवेची जी मुख्य परीक्षा होते त्याच्यामध्ये हा बदल करण्याचं ठरवलेलं आहे. आणि दुसरा निर्णय जो आहे तो काय केलेला आहे की जसं तुम्हाला सांगितलं की आता जी एमपीएससी राज्यसेवेची पूर्व परीक्षा होणार आहे यासोबतच कंबाईनची पूर्व परीक्षा, गट क ची पूर्व परीक्षा, या सगळ्या पूर्व परीक्षा आतापर्यंत वर्षातनं एकदाच व्हायच्या, पण आता या वर्षातनं 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेळा होणार आहे. त्या संदर्भात हे जे प्रसिद्ध पत्रक आहे हे प्रसिद्धी पत्रक देखील आयोगानं जाहीर केलं आणि त्यामध्ये हे देखील सांगितलेलं आहे की आता पुढच्या वर्षीपासून या ज्या काही पूर्व परीक्षा आहे या सगळ्या पूर्व परीक्षा कशा होणार आहे, ऑनलाईन स्वरूपात घेण्यात येणार आहे. म्हणजे त्या हिशोबानं हे प्रसिद्धी पत्रक आहे तर महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्रित गट अ आणि गट ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट ब राजपत्रित सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा या वर्षातून 2 किंवा अधिक वेळा घेण्याबाबत. आणि या बाबतीत त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की 2 किंवा 2 पेक्षा अधिक वेळा ही परीक्षा जी होणार आहे यामध्ये सपोज एका विद्यार्थ्यांनी 2-3 पेपर दिले पूर्व परीक्षेचे, पण त्या 3 पैकी एकाही पेपरमध्ये जर त्याचा पूर्व परीक्षा निघत असेल तर त्या वर्षी तो मुख्य परीक्षा देण्यासाठी एलिजिबल राहील. म्हणजे आता पूर्व परीक्षा 2 किंवा 2 पेक्षा जास्त होणार आहे. मग तुम्हालाही प्रश्न पडला असेल की सर मुख्य परीक्षा देखील 2 किंवा 2 पेक्षा जास्त होणार आहे का? तर नाही, मुख्य परीक्षा फक्त एकदाच होणार आहे. म्हणजे एमपीएससी राज्यसेवेच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर आता तुमची पूर्व परीक्षा वर्षातून 2 किंवा 2 पेक्षा अधिक वेळा होईल. म्हणजे तुम्हाला पूर्व परीक्षा क्रॅक करण्यासाठी तुमची अपॉर्च्युनिटी वाढणार आहे. पहिले काय व्हायचं तर वर्षातून एकच परीक्षा व्हायची आणि विद्यार्थी वर्षभर पेपर देत राहायचे. मग एखादी निघाली तर ठीक, नाही निघाली तर परत दुसऱ्या वर्षी यायचा. तर आयोगाने हा जो ताण आहे विद्यार्थ्यांचा हा कमी करण्यासाठी असं ठरवलेलं आहे की आता एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या ज्या हे आहे फ्रिक्वेन्सी आहे ती वर्षातून 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेळा ही पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे, पण मुख्य परीक्षा एकदाच होणार आहे. आता हे कसं करण्यात येईल, काय करण्यात येईल अजूनपर्यंत स्पष्टीकरण आयोगानं दिलेलं नाही आणि ते लवकरात लवकर येण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर एमपीएससी राज्य सेवेसंदर्भात अजून महत्वाचा निर्णय तिसरा कोणता आहे तर यांनी काय केलेला विद्यार्थी मित्रांनो, आतापासनं म्हणजे 2027 पासून जी पूर्व परीक्षा होणार आहे एमपीएससी राज्यसेवेची ती आता ऑनलाईन स्वरूपात होणार आहे. म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे आणि याच्यामध्ये नॉर्मलायझेशन म्हणजे गुणांचे समानीकरण या पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. आता हा सर्वात कॉन्ट्रोवर्शियल निर्णय आहे एमपीएससी राज्यसेवा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ऑलरेडी टीसीएस असू द्या किंवा ज्या विविध कंपन्या ज्यांना हे टेंडर दिले जातात त्या कशा प्रकारे कारभार करतात आणि ऑलरेडी आपण एसएससी रेल्वे यांच्या ज्या ऑनलाईन परीक्षा होत आहेत त्यांच्यामधला घोळ आपण बघतोय. पारदर्शकता कुठेही इथं ठेवण्यात येत नाही आणि त्याच्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान होण्याची भीती इथं वर्तवण्यात येत आहे. तर आयोगाने हा जो निर्णय ऑनलाईन घेण्याचा हा लवकरात लवकर वापस घ्यावा, कारण याच्यामुळे जास्त करून विद्यार्थ्याचं नुकसान होणार आहे, होतकरू विद्यार्थ्याचं नुकसान होणार आहे आणि अजून घोळ होण्याचा खूप जास्त शंका या ऑनलाईन स्वरूपात तिथं ऑलरेडी एक्झाम्पल्स आपल्या समोर सेट झालेले आणि असे होऊ शकतात अशी आशंका देखील व्यक्त केली जात आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे 3 प्रमुख निर्णय आहे हे एमपीएससी राज्यसेवा पूर्व आणि मुख्य या संदर्भात इथं आयोगाने घेतलेले आहे. हे निश्चितच हे जे निर्णय आहे त्यातला वैकल्पिक विषय काढण्याचा निर्णय असू द्या तो चांगला निर्णय आहे, ठीक आहे, किंवा
पूर्व परीक्षा 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेळा घेण्याचा जो निर्णय आहे तो देखील चांगला निर्णय आहे, पण त्याची अजून देखील ते कशा पद्धतीने आयोग करणार आहे याचं प्रसिद्धी पत्रक आयोगानं अजून देखील जाहीर केलेलं नाहीये. आणि तिसरं म्हणजे की ऑनलाईन पद्धतीनं जी पूर्व परीक्षा कंडक्ट केल्या जाणार आहे याच्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय. आणि निश्चितच हा एक टेन्शनचा विषय विद्यार्थ्यांसाठी, कारण तुम्ही चिंता याच्यासाठी करायला पाहिजे कारण याच्यामध्ये ऑलरेडी घोळ झालेली आहे. आणि ज्या कंपनीला टेंडर जातं आणि ऑनलाईन झाली तर म्हणजे काय, तर जर तुम्हाला जे सेंटर मिळालं तिथं जर तशी व्यवस्था असेल, इंटरनेटच डाऊन पडलं तर कोणाकोणाचं कधी कधी सर्व्हर डाऊन राहतं, त्यामुळे परीक्षा कोणत्या विद्यार्थ्याची चुकू शकते. आणि त्या विद्यार्थ्याची परीक्षा चुकली आणि जर तो आयुष्यभर तिथं म्हणजे वर्षभर अभ्यास करून जातोय आणि त्या वेळेला ज्या वेळेला परीक्षा द्यायची वेळ येते तेव्हा जर त्याचं सर्व्हर डाऊन होत असेल तर त्याचं नुकसान होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे हे प्रॉब्लेम आपल्या भारतामध्ये स्पेसिफिकली ऑनलाईन परीक्षेमध्ये सगळ्या परीक्षेमध्ये आपण तिथं बघतोय. आणि स्पेसिफिकली एसएससी रेल्वेमध्ये तर हा घोळ मोठ्या प्रमाणावर आहे. ठीक आहे, आणि याच्यामध्ये पेपर फुटीचे वगैरे प्रकरण देखील मोठ्या प्रमाणावर झालेले आहे. मग सेम अवस्था एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची होऊ नये हे आयोगाकडे माझी विनंती आहे की त्यांनी काय केलं पाहिजे, ऑनलाईन परीक्षा लवकरात लवकर हा निर्णय मागे घेतला पाहिजे आणि सगळ्या परीक्षा ऑफलाईन स्वरूपात त्यांनी घ्यावा. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो हे महत्वपूर्ण बदल एमपीएससी राज्यसेवा पूर्व आणि मुख्यमध्ये तिथं करण्याचं आयोगानं ठरवलेलं आहे. ठीक आहे, आता बघा, जर तुम्हाला हे जे करंट अपडेट्स आहे अशा प्रकारच्या माहिती जर हवी असेल किंवा एमपीएससी राज्यसेवेसंदर्भात जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल, काही इतर डाऊट असतील, सिलेबस कोणते पुस्तकं वाचायचे, तर सरळ तुम्ही मोबाईल फोन उचला आणि मला माझ्या नंबरवर 8806242059 या नंबरवर तुम्ही डायरेक्टली कॉल करू शकता किंवा तुम्ही मेसेज देखील करू शकता. हे लक्षात ठेवा, अशा प्रकारचे अपडेट्स आणि करंट अपडेट्स जर तुम्हाला हवे असेल तर आमचं टेलिग्राम चॅनल आहे. हे टेलिग्राम चॅनल, हा व्हिडिओ पॉज करा आणि हा QR कोड स्कॅन करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथून देखील आमचं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता. आणि जर विद्यार्थी मित्रांनो, आताच मी तुम्हाला सांगितलं की एमपीएससी राज्यसेवेसंदर्भात आता वैकल्पिक विषयाला काढलेला आहे, म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट पुढच्या वर्षीपासून नसणार आहे. आणि जर तुम्ही 2027 आणि 2028 ला टार्गेट करत असाल आणि तुमचा बेसिक अभ्यास झालेला आहे तर तुम्ही आतापासून डेली आन्सर रायटिंग करायलाच पाहिजे. त्या अनुषंगानं एओनएस अकॅडमीच्या वतीनं फ्री डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम आम्ही चालवतोय. हा जर प्रोग्राम तुम्हाला जॉईन करायचा असेल तर आमच्या टेलिग्राम चॅनलचा QR कोड आहे विद्यार्थी मित्रांनो, किंवा व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून देखील तुम्ही तो ग्रुप जॉईन करू शकता. ठीक आहे, त्या अंतर्गत जर 2027 ला तुम्ही टार्गेट करतच असाल आणि ऑलरेडी तुमचा एक अटेम्प्ट झालेला आहे, 2 अटेम्प्ट झालेले आहे, पण तुमची पूर्व परीक्षा, तुमची मुख्य परीक्षा अजून देखील निघत नसेल तर तुमच्यासाठी ही मेंटरशिप बॅच मी स्वतः लॉन्च करतोय. अश्वमेध हा प्रोग्राम आहे विद्यार्थी मित्रांनो. या प्रोग्राम अंतर्गत 1 to 1 मेंटरशिप मी स्वतः प्रोव्हाइड करणार आहे, म्हणजे 50 विद्यार्थ्यांनाच मी या प्रोग्राम अंतर्गत घेतोय. आणि हा टार्गेट बेस्डचा प्रोग्राम आहे, म्हणजे तुमच्याकडनं मी स्वतः अभ्यास करून घेणार आहे आणि प्रत्येक गोष्ट मी स्वतः तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. आणि या अंतर्गत आम्ही प्रॉपर प्लॅनिंग केलेलं आहे. ठीक आहे, जर तुम्हाला या अश्वमेध मेंटरशिप बॅच जर जॉईन करायची असेल आणि या संदर्भात जर डिटेल्स हवे असतील तर सरळ तुम्ही तुमचा मोबाईल फोन उचला आणि मला माझ्या वैयक्तिक नंबरवर डायरेक्टली कॉल करा. किंवा तुम्हाला जर जसं मी सांगितलं की डेली आन्सर रायटिंग जो फ्री प्रोग्राम आम्ही चालवत आहे हा जर जॉईन करायचा असेल, अगेन तुम्ही मोबाईल फोन उचला आणि सरळ मला कॉल करा. अगेन हा जो डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम आहे या अंतर्गत आम्ही दररोज 2 प्रश्न देतोय, एक इथिक्सचा आणि एक जीएसचा, म्हणजे जीएस 1, 2 आणि 3 आणि एक इथिक्सचा. आणि हे 2 प्रश्नाचं डिस्कशन, एकाचा डिस्कशन 1 वाजता होतो, दुसऱ्याचं डिस्कशन 3 वाजता होतं. आणि हा प्रोग्राम संपूर्णपणे फ्री आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही अवश्य हा प्रोग्राम जॉईन करायला पाहिजे आणि आन्सर रायटिंग कशी केली पाहिजे, काय केली पाहिजे, त्याचे विविध आयाम काय राहतात हे समजून घेणं आवश्यक आहे. जर तुम्ही एमपीएससी राज्यसेवेचा जर अभ्यास करतच असाल तर आता इथिक्सचं महत्व खूप जास्त वाढलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण वैकल्पिक विषय निघाला तर आता वैकल्पिक विषय कोण बनलाय नवीन, तर इथिक्स बनलाय. म्हणजे इथिक्सचा अभ्यास तुम्हाला चांगल्या पद्धतीनं करावा लागेल. जो विद्यार्थी 250 पैकी 120-130 पर्यंत तुम्ही जाऊ शकता, जर तेवढे मार्क तुम्हाला मिळवायचे असतील आतापासून तुम्ही इथिक्सची बॅच जॉईन करा. ही बॅच निलेश सर स्वतः इंग्लिश आणि मराठी या दोन्ही माध्यमातून कंडक्ट करत आहे. या अंतर्गत नोट्स, डेली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस या सगळ्या बाबी तिथं कव्हर केल्या जाणार आहे. आणि या संदर्भात जर तुम्हाला काही माहिती हवी असेल निलेश सरांना त्यांच्या नंबरवर 9403692940 वर डायरेक्टली तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता. जर तुम्ही नवीन विद्यार्थी असाल आणि जर तुम्हाला पूर्ण बेसिक पासून सुरुवात करायचं असेल तर आमची समर्पण बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो. या बॅच अंतर्गत जे रेकॉर्डिंग आहे ती अनलिमिटेड तुम्हाला दिली जाणार आहे. या अंतर्गत मेंटरशिप सुद्धा प्रोव्हाइड केली जाणार आहे. मग बेसिक टू ऍडव्हान्स कव्हरेज फाउंडेशन आम्ही प्रोव्हाइड करतोय, बालभारती वगैरे पहिले आम्ही तुम्हाला शिकवणार आहे आणि त्यानंतर ऍडव्हान्सवर जाणार आहे. या सगळ्या बाबी या समर्पण बॅच मध्ये इन्क्लुडेड आहे. आणि आमची जी टीम आहे प्रत्येकाने युपीएससी किंवा एमपीएससीचा किमान एक वेळा तरी इंटरव्ह्यू दिलेला आहे, अशी टीम तुम्हाला शिकवणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि या बॅचची फी फक्त 29,999 आहे. यामध्ये आम्ही 10% डिस्काउंट देतोय, म्हणजे हीच बॅच तुम्हाला 26,999 मध्ये तिथे अवेलेबल होणार आहे. जर अजून डिस्काउंट हवं असेल तर सरळ मला माझ्या नंबरवर कॉल करा आणि बॅच संदर्भात माहिती मागवा. मी सरळ तुम्हाला अजून डिस्काउंट तिथे कुपन कोडच्या माध्यमातून देऊ शकतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही विविध जे आमचे कोर्सेस आहेत हे जर तुम्हाला ऍक्सेस करायचं असेल तर आमचं एओनएस अकॅडमीचा ऍप आहे, त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन दिलेली आहे, तिथून तुम्ही आमचा ऍप डाउनलोड करू शकता.
अगेन कोणतेही डाऊट असतील परीक्षेसंदर्भात, ठीक आहे, परीक्षा पॅटर्न मध्ये कुठं तुम्हाला डाऊट आहे, काही शंका कुशंका असतील, सिलेबस हवा आहे, बुक लिस्ट हवी आहे, मार्गदर्शन नाही मिळत आहे, काही इश्यू असतील किंवा काउन्सिलिंग हवी असेल, तर सरळ तुम्ही तुमचा मोबाईल फोन उचला आणि मला माझ्या वैयक्तिक नंबर 8806242059 वर डायरेक्टली मला कॉल करा. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.